पावसाचा जोर थोडासा कमी झालेला दिसतोय। मात्र कोकण, घाटमथा आणि विदर्भातील काही भागात अद्यापही मध्यम सरी पडतात आणि पुढील 2 दिवस या भागातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। राज्याच्या इतर भागात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। राज्यातील काही भागात आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। सर्वात जास्त पावसाने हे जोडपून काढलेले आहे। बघू शकता आजची ब्रेकिंग बातमी। सध्या जरी पावसाने रेन न्यूज ही सर्वात जास्त मोठी अपडेट आहे। राज्यातील काही भागात उसंत ही गती सर्वात जास्त घेतलेली आहे। पावसाच्या विश्रांतीनंतर पाऊस आणि पुराच्या सर्वात जास्त पाण्याने केलेल्या नुकसानाची दहा सर्वात जास्त बघू शकता सर्वात जास्त धाकधूक ही लागलेली आहे, समोर आलेली आहे। बघू शकता अशातच पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचा हा सर्वात जास्त रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। बघू शकता जोर बघायला मिळत असल्याने सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। परिणामी सर्वात जास्त सततच्या पावसामुळे आणि धरणामुळे पुणे सर्वात जास्त सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णा, कोयना आणि सर्वात जास्त बघू शकता नद्या या तुतडी ही भरून झालेली आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी। साताऱ्यातील सर्वात जास्त संगम, माहुली परिसरामध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी सर्वात जास्त लावलेले आहे। बघू शकता हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यामध्ये घाट क्षेत्राला येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। सर्वात जास्त बघू शकता 40 ते सर्वात जास्त 30 किलोमीटर सर्वात जास्त वेगाने हे प्रति तास वेगाच्या सोसायटीच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वेण्णा नद्याचा रोद्रावता छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला सर्वात जास्त पाण्याचा वेढा। तर बघू शकता दरम्यान साताऱ्याची भाग्यलक्ष्मी असलेल्या सर्वात जास्त कोयना धरणातील पाणीसाठा 91.42 ATM सर्वात जास्त बघू शकता TMCवर सर्वात जास्त पोहोचलेला आहे। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वात जास्त पाण्याचा हा जोड हा वाढलेला आहे। बघू शकता धरणांचे 6 चक्र दरवाजे 5 फुटांपर्यंत खाली आणून 29,223 क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना या सर्वात जास्त नदी पात्रात केला जाणार आहे। बघू शकता सर्वात जास्त ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आहे। धुमधुम कृष्णे सर्वात जास्त 6,000 तर कन्यारुम सर्वात जास्त वेण्णेत सर्वात जास्त बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कृष्णा आणि वेण्णा नद्या सर्वात जास्त तुतडी ही भरून वाहत असून काही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। पाण्याचा जोर हा काहीसा सर्वात जास्त ओसरलेला आहे। बघू शकता तरी धरणातील सर्वात जास्त पाण्याचा विसर्ग कायम असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सर्वात जास्त सतर्क राहण्याचे आवाहन हे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे। बघू शकता सर्वात जास्त मुंबई, ठाणेसह आणि रायगड जिल्हा पावसासह सर्वात जास्त अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरात सर्वात जास्त पावसाचा जोर हा दिसून येत आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आहे। बघू शकता 15 मिनिटांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। बघू शकता पश्चिम उपनगरात आध्यरी आणि जोगेश्वरी, कोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज, वार्द्रे सर्वात जास्त सर्व परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। असा जोरदार पाऊस काही वेळ सुरू राहिला तर पश्चिम उपनगरीय सर्वात जास्त सखल भागांमध्ये पाणी भरायला सर्वात जास्त सुरुवात होणार असल्याचे सर्वात जास्त शक्यता आहे। अंधेरी आणि परिसरात देखील पावसाचा जोर हे सर्वात जास्त असल्याचे चित्र आपल्या समोर आहे। बघू शकता सर्वात जास्त प्रादेशिक हवामानात विभागात सर्वात जास्त विभागाकडून सर्वात जास्त पुढील 3 तासामध्ये तात्काळ इशारा सर्वात जास्त देण्यात आला आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। बघू शकता आताची परिणाम जिल्ह्यातील सर्वात जास्त काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सर्वात जास्त पावसाची शक्यता पडण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। बघू शकता आताची जळगाव जिल्ह्यातील सर्वात जास्त अतिवृष्टी झालेल्या भागात 2-3 सर्वात जास्त दिवसांपासून पंचमे मागे सर्वात जास्त करून सर्वात जास्त NDRMM सर्वात जास्त तर्फे नियमांची सर्वात जास्त बघू शकता मदत केली जाणार आहे। सर्वात जास्त बघू शकता आत्ताची सर्वात ब्रेकिंग बातमी मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे सर्वात जास्त पाचोरा, चाळीसगाव, पारोबा सर्वात जास्त अमरनेर आणि सर्वात जास्त पावसामध्ये सर्वात जास्त शक्यता आहे। बघू शकता अमरनेर आणि तसेच काही अशी यावल आणि रावेर सर्वात जास्त या भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। अनेक वर्षांमध्ये सर्वात जास्त पावसाचा जोर हा दिसून लागलेला आहे। बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पाहायला मिळत आहे। सर्वात जास्त पाऊस कुठं पडणार आहे आताची ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आहे। बघू शकता सर्वात जास्त पावसाचा जोर
हा कुठं असणार आहे? बघू शकता आता जी अतिवृष्टी ही झालेली आहे, वर्षांनंतर सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात नदी झाल्यानंतर पूर हे सर्वात जास्त झालेलं आहे. बघू शकता नुकसान सर्वात जास्त त्या ठिकाणी झालेलं आहे. वॉल कंपाऊंड आणि तुटल्यामुळे आंबरानेर आणि व्यापारी सर्वात जास्त संकुलनात हे पाणी आलेलं आहे. त्या ठिकाणी धान्य व्यवसायाचे सर्वात जास्त मोठे नुकसान झाले आहे. 50 ते 55 जनावर हे वाहून गेलेले आहेत. 3 ते 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. बघू शकता बऱ्याचपैकी नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे. शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सर्वात जास्त सर्वांचे पंचनामा हे करण्याचे आदेश तातडीने देण्यात आलेले आहे. सर्व पंचनामे होते, पण सर्वात जास्त बघू शकता 2-3 दिवसात सर्व पंचनामे हे सर्वांचे होतील आणि NDA सर्वात जास्त NDA मार्फत सर्वात जास्त बघू शकता निकषानुसार मदत देता येईल ते सर्वांना देण्यात येणार आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी, सर्वात जास्त अतिमुसळधार पावसाची शक्यता. पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला. नेमकं काय घडलं बघू शकता. तलावामध्ये गेल्या वर्षीपासून सर्वात जास्त पाणीसाठा हा 4 जुलैला सर्वात जास्त 9% पाणीसाठा आणि 3 ऑगस्ट सर्वात जास्त बघू शकता डायरेक्ट 89% पाणीसाठा हा जमा झालेला आहे. बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त नागरिकांचे हाल हे दिसत आहे. यंदा एल निनोमुळे सर्वात जास्त मुंबईसह राज्यभरात पावसाने प्रमाण सर्वात जास्त अत्यंत कमी असेल अशी शक्यता वर्तवलेली आहे. बघू शकता जात आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत तीव्र होता, त्यामुळे एप्रिल-मे महिन्यांपासून मुंबईत सर्वात जास्त पाणी पुरवठ्यात सर्वात जास्त कपात करण्यात आली होती. अशातच हवामान खात्याने यंदा एल निनोमुळे सर्वात जास्त गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते सर्वात जास्त बघू शकता असे संकेत दिल्याने मुंबईकरांना मोठी सर्वात जास्त बघू शकता पिण्याच्या पाण्याचे काय होणार हाल सर्वात जास्त याची चिंता ही लागून राहिलेली होती. जवळपास पुढील जून महिना कोरडा गेल्याने मुंबईकरांना सर्वात जास्त पुढील वर्षी उन्हाळ्यात काय परिस्थिती असेल या विचारांना सर्वात जास्त तोंड द्यावे लागेल. आता मात्र जून महिन्याचे सर्वात जास्त बघू शकता शेवटचे काही दिवस आणि जुलै महिन्यात सर्वात जास्त झालेल्या पावसामुळे अतिमुसळधार पावसामुळे आता हे संपूर्ण विचित्र सर्वात जास्त चित्र आपल्या समोरच आहे, बदलून गेलेलं आहे. आता मुंबई महानगरपालिकेसह रविवार जाहीर सर्वात जास्त बघू शकता रविवारी काय जाहीर झालेलं आहे केलेल्या सर्वात जास्त आकडेवारीनुसार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वात जास्त 7ही तलावांमध्ये सर्वात जास्त सध्याच्या घडीला सर्वात जास्त 98 आणि सर्वात जास्त टक्के पाणीसाठा हा निर्माण झालेला आहे. बघू शकता साधारण 1% पाणीसाठा मुंबईकरांना 3 दिवस आणि सर्वात जास्त पुरते. त्यानुसार 89% पाणी हे मुंबईकरांना पुढील 268 दिवस हे सर्वात जास्त. पावसाचा आणखी 1 महिना बाकी असल्याने तलावांमध्ये पाणीसाठा 100% सर्वात जास्त पातळी गाठेल. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सर्वात जास्त अखेरपर्यंत 100% पाणीसाठा जमा झाल्यास तो पुढील 300 दिवस सर्वात जास्त म्हणजे सर्वात जास्त बघू शकता साधारण जून महिन्यामध्ये मुंबईकरांची तहान ही भागू शकतो. आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त जून महिन्यात सर्वात जास्त पावसाने ओढ दिल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी अक्षरशः सर्वात जास्त तळ गाठलेला होता. सर्वात जास्त 4 जुलै रोजी तलावांमध्ये अवघा 9% पाणीसाठा होता. गेल्या वर्षी सर्वात जास्त पावसाचा जोर हा दिसत होता. बघू शकता याच वर्षी सर्वात जास्त तलावामध्ये 50.75% पाणीसाठा हा होता. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या सर्वात जास्त काही ठिकाणांपासून झालेल्या सर्वात जास्त पावसाने संपूर्ण चित्र बदलून गेलेलं आहे. बघू शकता यामुळे सर्वात जास्त पाणी पुरवठा करणारे 4 तलाव हे सर्वात जास्त कमी पडलेले आहे. बघू शकता 4 तलाव काठोकाठ भरलेले आहेत. तर बघू शकता विहार आणि तलाव 7 जुलै रोजी सर्वात जास्त भरून वाहू लागलेला होता. त्या पाठोपाठ तुळशी तलावातही सर्वात जास्त भरला होता. त्यानंतर 22 जुलैला तानसा आणि 23 जुलैला मोडकसार आणि तलाव हा सर्वात जास्त भरला होता. तर त्यामुळे आता ध्रुव आणि सर्वात जास्त वेरदना आणि मध्ये सर्वात जास्त भातसा ही सर्वात जास्त धरणेही लवकरच भरण्याची शक्यता आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी, मुंबईतील पाणी कपात रद्द होणार सर्वात जास्त. बघू शकता मुंबईतील पाणी कपात हे सर्वात जास्त झालेले आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये पाणीसाठा आता 90% पोहोचलेला आहे. समाधानकारक पावसाने सर्वात जास्त धरणांमधील जलसाठ्यात सर्वात जास्त सातत्याने वाढ होत असली तरी मुंबईकरांवरील 70% सर्वात जास्त बघू शकता 10% पाणी कपात केलेले असून आता कायम महानगरपालिका सर्वात जास्त महापालिकेच्या सर्वात जास्त उर्वरित भागांमध्ये
आता जी ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आली आहे बघू शकता. आता जी सर्व आढावा हा घेत आहे सर्वात जास्त सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 10% पाणी कपात मागे घेण्याबाबत निर्णय हा झालेला असणार आहे. बघू शकता धरणामधील पाणीसाठा 90% पोहोचल्याने मुंबईकरांना पाणी कपातातून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता प्रशासनाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे मुंबईकरांचे लक्ष लागलेले आहे. एवढं लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या देशात किंवा देशाच्या जे काही बाहेरचे जे आहेत सर्वात जास्त मुंबई, पुणे, ठाणे सर्वात जास्त बघू शकता. आताची जी काही ब्रेकिंग बातमी आपण पाहिलेली आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या देशाचे नाव. आणि आताची खाली जी कमेंट आहे हे पुण्यामधून मी तुम्हाला बोलत आहे. बघू शकता पुण्यामध्ये चांगला पाऊस होत आहे. आता गेल्या 4 ते 5 दिवस खूप छान पाऊस पडत आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या ज्या देशामध्ये सर्वात जास्त बघू शकता पाऊस पडत आहे की नाही. मला खाली कमेंट करून नक्की सांगा.